झाडावर एक पण पान शिल्लक राहिलेलं नाही या फिरण्यामुळे व्हिडिओच्या नादात. आता तुम्ही ठिकाणी जरी औषध सोडला ना तरी छाटणीच्या आधी काय त्याला नवीन पाणी राहिल्याच राहिलेलं एका दुसरं पान आणि काडी पिकण्यासाठी औषध सोडायला चालू केलं. हे खालचं गवत बघून व्हायला डोक्याला टेन्शन आलं. आता तर फवारलं तवर उगून आलेलं. सकाळ धरणं एक टाकी औषध सुद्धा सोडून झालेलं नाही माझ्याकडे. कुठलं की सुटलं तर कोण ना कोण येऊन फोडून जाते, पराक्रम दाखवून जाते, गाजवून जाते. अर्ध्यातली अर्धी सुद्धा पिशवी अजून सोडून झालेली नाही. राहिलेला पराक्रम बघू सकाळ म्हणून एक चांगली विहीर शोधली, ती पण पवायसाठी नाही, गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी. आगमनाच्या वेळेस पुण्यातले मोठे मोठे मंडळ धावलेले. आता जरा गावाकडे छोट्या मुलांचं मंडळ बघून घ्या. निवेदन पुढे धावतो, आधी डान्स तर बघून घ्या. हा झाला ट्रेंड संपला. चल व्हिडिओ लाईक कर, पुढचं निवेदन दाखवतो. मंडळातली मोठी गणपती बाप्पाची मूर्ती सर्व कार्यकर्त्यांच्या घरच्या छोट्या छोट्या मूर्त्या मिळून सगळ्या अशा मांडून घेतल्या, आरती केली. मंडळ जरा नवीन होतं त्याच्यामुळे त्यांना माहित नव्हतं तोफा आगमना दिवशी वाजवते जाताना. त्यात विसर्जन कसं करायचं हे पण माहित नव्हतं. वरनच गणपती बाप्पा फेकून द्यायला चालू केले. आता कळलं का गणपती बाप्पा वर्षात एकदाच काय येतो, कारण की वर्षभर हे असे भाविक भक्तांनी केलेले विसर्जनाचे घाव त्याला भरून काढायचे